हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता आणि उत्सुकता महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे. याचबरोबर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटलेला नाहीये अशा बहिणींसाठी जो पेंडिंग लाभ आहे तो मिळणार का, याबद्दलही त्या बहिणींमध्ये उत्सुकता आहेत, कारण की त्या अपात्र ठरलेल्या आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्वाची एक आपल्याला अपडेट भेटलेली आहे, ती खुशखबर असणार आहे आपल्या सर्वांसाठी, की तारीख जाहीर झालेली आहे. तारीख जाहीर झालेली आहे की कोणत्या तारखांपर्यंत आपल्याला पेंडिंग लाभ किंवा या जो चालू महिन्याचा लाभ भेटू शकतो. म्हणजे 4,500 रुपये आपल्याला भेटू शकतात, 3,000 भेटू शकतात की 1,500 भेटू शकतात, याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, इथेच तुम्हाला सांगतोय, पेंडिंग लाभ तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे मार्च एप्रिलचे पैसे तुम्हाला भेटणार नाही. सोबतच 2 महिन्याचे पैसे तुम्हाला एकत्र भेटणार नाही. फक्त आणि फक्त 1,500 रुपये म्हणजे मे महिन्याचाच हप्ता तुम्हाला या ठिकाणी भेटला जाणार आहे. बाकी कोणीही तुम्हाला सांगत असेल की आपला जो लाभ आहे, म्हणजे काय म्हणतो त्याला, आपल्याला पेंडिंग लाभ भेटणार आहे, तर पेंडिंग लाभ भेटणार नाही म्हणजे नाही. सोबतच लाडक्या बहिणींनो, एक अत्यंत महत्वाची खुशखबर या ठिकाणी मी तुम्हाला देतो आहे. जर तुमचे मुलं परभणी जिल्ह्यामध्ये आजूबाजूला या मराठवाड्याच्या भागामध्ये जर असता असाल, तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी म्हणजे यशोदीप अकॅडमी यांनी एक नवीन फाउंडेशन बॅच लॉन्च केलेली आहे. कशासाठी? ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 20 जून पासून. बघा, या बॅच म्हणजे यशोदीप अकॅडमीने सकाळी 8 ते 12 आणि इव्हिनिंगला 5 ते 9 अशा 2 बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. आणि या बॅच मध्ये सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय, जे पहिले 50 विद्यार्थी असणार आहेत, या 50 विद्यार्थ्यांना 5,000 रुपयाचं शैक्षणिक साहित्य मोफत दिलं जाणार आहे. शैक्षणिक साहित्य मोफत म्हणजे पुस्तकं, बॅग, जो काही 5,000 पर्यंत डाटा असेल तुम्हाला तो दिला जाणार आहे. तर ज्याही विद्यार्थी मित्रांना, ज्याही बहिणींच्या मुलांना इथे जायचं आहे, आपली काय करायची आहे, ऍडमिशन करायची आहे, तर हा जो नंबर दिलाय 9049220122, या नंबरला आत्ताच कॉल करा. सोबतच इथे महाराष्ट्रातील नामवंत अध्यापक वृंद सुद्धा या ठिकाणी शिकवायला आहेत. मी सुद्धा त्या ठिकाणी शिकवायला जाणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो आणि बहिणींनो, इथे सगळं जो सिलेबस आहे ओव्हरऑल पूर्ण कंप्लीट करून मिळतो. त्याचसोबत जे नवीन पॅटर्न आहे आयोगाचा, तो सुद्धा या ठिकाणी फॉलो केला जातो. इथे बेसिक टू ऍडव्हान्स प्रत्येक विषयाची योग्य पद्धतीने शिकवणी केली जाते आणि सर्व फॅकल्टी हे पुण्यावरून येत असतात. सोबतच स्टेट बोर्ड प्लस एनसीईआरटी आणि प्लस आपले जे मोठे बुक्स असतात, त्या सगळ्यांचा काय करतोय, विश्लेषण, टॉपिक वाईज विश्लेषण करून तुम्हाला त्याबद्दलची सगळी माहिती दिली जातं. डिजिटल क्लासरूम आहे, एसी क्लासरूम आहे, लायब्ररी सुद्धा आहे. तर नक्की या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. तर चला आपल्या मेन मुद्द्यावर येऊयात. लाडक्या बहिणींनो, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? 1,500 रुपये अपडेट. आज निर्णय होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होणार नाही, बट आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1,500 रुपये कधी येणार, उद्याला जीआर येणार का, परवाला जीआर येणार का, आणि पैसे कधी वितरण होणार, याबद्दलची सर्वात मोठी अपडेट भेटलेली आहे. जून महिन्याचा पहिला आठवडा उलटला आहे, पण अद्याप मे महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. पात्र लाडक्या बहिणी 1,500 रुपयांचा हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पण आज लाडक्या बहिणींची चिंता मिटण्याची शक्यता आहे. मे महिन्याचा हप्त्यावर आज राज्य सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय, लाडक्या बहिणींनो, उद्यापर्यंत आपल्याकडे जीआर यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होण्याची दाट दाट शक्यता आहे. लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते एकत्र मिळणार आहे की फक्त मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे, यावरही आज शिक्कामोर्तब केला जाईल. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1,500 रुपये दिले जाणार आहे. ना तुम्हाला 4,500 रुपये मिळेल, ना तुम्हाला 3,000 रुपये मिळेल. म्हणजे पेंडिंग तर लाभ भेटणारच नाही. सोबत 2 महिन्याचे पैसे एकत्र भेटणार नाही. फक्त आणि फक्त मे महिन्याचा हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी द्यायचा, पुन्हा ई केवायसी प्रक्रिया सुरू करायची का, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. म्हणजे काय,
ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला होता त्यांच्यासाठी नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार म्हणजे होणार. याबद्दलची अपडेट कित्येक दिवसांपासून मी तुम्हाला देतोय लाडक्या बहिणींनो, की ज्या बहिणींची आतापर्यंत ई-केवायसी झालेली नाहीये, त्या बहिणींना चान्स मिळणार आहे. निधी कधी वर्ग होणार आहे, म्हणजे तुमच्या अकाउंटला क्रेडिट कधी होणार आहे? आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींनो, समाज कल्याण विभागाकडे निधी वर्ग करण्यावर चर्चा होईल. त्याशिवाय कोणत्या तारखेला लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करावेत यावरही चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. जून महिन्याच्या अखेरीस वटपौर्णिमा आहे, त्या दिवशीचे औचित्य साधून राज्य सरकारच्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये ₹1500 जमा करणार असल्याची चर्चा समोर आलेली आहे. वटपौर्णिमा महिलांचा सण आहे. त्या दिवसाला होणार का की त्या दिवसाच्या अगोदर होणार, हे बघणं आता आपलं काम आहे. बघूयात आपण. लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे? तब्बल 1,66,00,000 महिलांना या योजनेसाठी पात्र आहेत. या महिलांच्या खात्यावर प्रति महिन्याला ₹1500 चा लाभ जमा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. त्यामुळे 20 जून नंतर महिलांच्या खात्यावर पैसे ₹1500 जमा होऊ अशा सूत्रांनी सांगितले आहे. 80,00,000 महिलांचा ₹1500 चा लाभ बंद झालेला आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक आहे. बट मला वाटत नाही लाडक्या बहिणींनो, की आता या विधान परिषदेच्या निवडणुकीचा आपल्या वितरणावर काही परिणाम पडणार आहे. कारण की विधान परिषदेमध्ये तर आपण मतदानच करत नाही. म्हणजे काही असं होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतोय आपल्याला वितरण 15 जून पर्यंत होणार म्हणजे होणार. 15 जून पर्यंत आपल्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार लाडक्या बहिणींनो. म्हणजे असंच पकडू ना, की आज बैठक आहे मंत्रिमंडळाची. काल, उद्या, परवा या 2 दिवसांमध्ये जी-आर आणि नंतरच्या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो आपल्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, ज्या यशोदीप अकॅडमी बद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्याच यशोदीप अकॅडमीने काय चालू केलंय माहिती का? उद्याला सकाळी 9 वाजता 9 एएमला ते अल्मोस्ट पकडा 3 पीएम पर्यंत म्हणजे 6 तासाच्या कालावधीमध्ये इकॉनॉमीची रिव्हिजन, अर्थशास्त्राची रिव्हिजन घेणार आहेत. तुमच्यापैकी तुमचे मुलं-बाळं जर या एक्झामसाठी प्रिपेअर करत असेल, तर नक्की त्यांना यशोदीप अकॅडमीच्या YouTube चॅनलला यशोदीप अकॅडमीचा जो नंबर मी तुम्हाला दिलाय तिथे जाऊन त्यांना पिन करा, मेसेज करा. तुम्हाला सगळी डिटेल दिली जाईल. पेंडिंग लाभ मिळणार का लाडक्या बहिणींनो? नाही. तारीख आली का? येस. म्हणजे 15 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे. किती होणार आहे? ₹1500. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे कोणी मुलं असतील, भाऊ असतील, त्यानंतर बहिणी असतील, त्याबद्दल किंवा गृहिणी असाल आणि तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल, तर तो मी यशोदीपचा नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.